चला, नांद करतो काय, तयारी करावच लागते. कशाची? फौजीची. पहा, भारतीय थलसेना अग्निवीर इंडियन आर्मी मॅथ सुरुवातीपासून काही प्रश्नपत्रिका पडतील तुम्हाला, तुम्ही म्हणत असाल सांगता फक्त टाकत नाही, काही टेक्निकल इश्यू असतात त्याच्यामुळे तुम्हाला भेटत नाही. त्याच्यासाठी दादा लक्ष द्यावं लागतं, संख्या प्रणालीपासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत राहतील. चला, पहिला प्रश्न असा आहे की 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या व 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या यातील फरक किती, असा तुम्हाला प्रश्न केला जातो. चला सोडवा पहिला प्रश्न तुम्हाला. चला समजून सांगतो. 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या. आता दोन गोष्टी आहेत याच्यात. आता 3 अंकी, 3 अंकी ध्यानात घ्या, 3 अंकी. आता याच्यामध्ये 3 अंकी संख्या आहे आणि या 3 अंकी संख्यामध्ये 2 प्रकार असते. कसे पहा, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ही झाली मूळ संख्या, ध्यानात घ्या रे. त्याच्यानंतर ही झाली नैसर्गिक संख्या. आता लक्ष द्या, जर म्हटलं याच्यामध्ये नैसर्गिक संख्यामध्ये 3 अंकी मध्ये ही झाली मोठी संख्या आणि ही झाली लहान संख्या. या मूळ संख्येमध्ये सांगितलं काय, 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या व 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या यातील फरक किती, असा तुम्हाला प्रश्न केला. मग याच्यामध्ये आता 3 अंकी मोठी संख्या, 3 अंकी नैसर्गिक संख्या मोठी संख्या 3 अंकी जर म्हटलं ना तर 999 ही 3 अंकी झाली आणि 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणलं तर 100 झाली. आता पहा, तुमच्या भाषेत सांगतो, मूळ संख्या म्हणजे काय, एक तर त्या संख्येला 1 न भाग जाणं किंवा स्वतः स्वयं भाग जाणं, स्वतःला स्वतः भाग जाणं, त्या संख्येला मूळ संख्या म्हटल्या जात. तुमच्या भाषेत सांगितलं. आता याच्यामध्ये पण सांगितलं काय, मोठी संख्या आणि याच्यामध्ये सांगितलं काय, लहान संख्या. लक्षात घ्या, याच्यामध्ये जर 2 ऍड केले ना आपण, याच्यामध्ये जर 2 बेरीज केली ना 102 तयार होते. 102 तयार झाली याचा अर्थ 2 न भाग जातो, ती मूळ संख्या येत नाही. पण याच्यामध्ये 1 ऍड करावं लागणार. याच्यामध्ये 1 ऍड केला म्हणजे ती संख्या तयार होणार काय रे, 101. आणि याच्यातून 3 काढावं लागणार म्हणजे ती झाली 997. आता सर्वात मोठी मूळ संख्या झाली 997 आणि सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या झाली 101 आणि याच्यातील फरक आता तुम्ही काढा. किती? 896. हा त्या संख्येतील का असणार आहे फरक. पर्यायामध्ये 896 आहे का, समजला असेल. काय अडचण कोणाला, दोन्ही गोष्टी कळाल्या. एखाद्या वेळेस तुम्हाला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 3 अंकी, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 3 अंकी, म्हणजे हे आपण चर्चा केली 3 अंकीवर. समजून राहिलं सर्वांना, काय अडचण कोणाला? चला, ऑनलाईनच्या माध्यमातून नाही बोलून राहिलो, तुम्हाला समजत असेल तर लोकांनाही पाहिलं चालतं व्हिडिओ, पण तुम्ही तर पाहसाल ना. नाही कळालं तर आलं लक्षात. आता कळालं सर्वांना, काय अडचण कोणाला? समोरचा प्रश्न. दोन पद्धती सांगतो, शॉर्टकट सांगतो, डायरेक्ट शॉर्टकट. सोडून पहा एकदा, जर नसेल समजत तर लक्ष द्या, सांगू समजून. चला, आता सांगितलं का 3 क्रमागत समसंख्या यांची बेरीज 612 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. आता लगेच शॉर्टकट सांगतो. आता ही संख्या आहे, ध्यानात घ्या रे दादा, तुम्ही म्हणता शॉर्टकट काय, समजून बी सांगणे. या संख्या आहे. आता पहिले याला आपण काय म्हणणार, नैसर्गिक. काय म्हणणार रे, नैसर्गिक संख्या. याला काय म्हणणार, नैसर्गिक संख्या. पण या नैसर्गिक संख्यामध्ये कोणकोणती संख्या आहे, सम आणि विषम. मला सांगा दादा, सम आणि विषम, फक्त सम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, कितीचा फरक असतो रे, 2चा. आणि फक्त विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, फक्त कितीचा फरक असतो.
आणि सम आणि विषम मध्ये जर फरक विचारला तर समजून राहिलं का? फक्त सम मध्ये फरक 2चा, फक्त विषम मध्ये फरक 2चा, फक्त सम आणि विषम मध्ये फरक म्हणलं तर 1चा. ध्यानात घ्या, फक्त कशाचा? 1चा. लक्षात घ्या. मग आता सांगितलं काय? 3 संख्या होत्या. तुमच्या भाषेत सांगतो दादा, दुसरी पद्धत सांगणारच आहे मी. चला, 3 संख्या आहे. किती संख्या आहे? 3 संख्या. आपल्याला युट्यूबचं महत्वाचं नाहीये, महत्वाचं तुम्ही आहात. ध्यानात घ्या. हा, त्याच्याकडे जर पाहिलं मी तिचं गडबड करेल मी, बरोबर आहे, त्याचा विचार केले तर. पण ते नाही करायचं आपल्याला. 4 बी उदाहरण झाले पण परफेक्ट झालं पाहिजे. ध्यानात घ्या. हा, 3 संख्या आहे. काय सांगितलं? 3 संख्या. गुरुजी इथं सांगितले सम संख्या. प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. पहा, आता ही एक पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ध्यानात घ्या, आणि ही तिसरी संख्या. बरोबर आहे. पहिली संख्या उदाहरणार्थ मानली किती? 2. दुसरी संख्या, तिसरी संख्या 2. बस अशी मांडणी करून घ्यायची. पहा, मोठी संख्या आणि लहान संख्या याच्यातील फरक जर विचारलं दादा, फक्त या दोन्हीची बेरीज करून घ्यायची. डायरेक्ट शेवटची आणि पहिल्या संख्येची बेरीज, डायरेक्ट उत्तर भेटतं तुम्हाला. किती आला? किती आला? किंवा किंवा सम संख्या किती? 3. लक्ष द्या, किंवा 3 सम संख्या. दादा लक्षात घ्या, 3 समसंख्या आहे. मग 612 छेदाला 3 संख्या याला उचलून भागून घ्यायचं. ध्यानात घ्या, 3 संख्या याला उचलल्या. आता याला भागितल्यानंतर आलेला उत्तर ही कोणती संख्या असते? मधली संख्या असते. सरासरी संख्या भेटते. ध्यानात घ्या, कोणती? मधली संख्या, सरासरी संख्या भेटते. लक्षात घ्या. 3 1 3, 3 2 6. इथं आता 1ला भाग जात नाही म्हणून 0, 3 चुक 12, 204. ही संख्या कोणती भेटली आपल्याला? सरळ मधली. आणि मधली कोणती संख्या? मधली समसंख्या. मधली समसंख्या भेटली का? मधली संख्या. तुम्हाला सांगितलं फक्त समसंख्येमध्ये फरक कितीचा? 2चा. फरक कितीचा? जरी तर लहान आणि मोठी संख्या जर आपल्याला काढायला सांगितली असती तर आपल्याला ही मांडणी करणं होती. पण आपल्याला फरक किती जर म्हणलं तर डायरेक्ट अशी मांडणी करा. मायच्यान मार्क जाणार नाही तुमचा. बघा, जर आता सांगितलं याच्या लगेच 2 संख्येने वाढून घ्या. 200 किती रे? 6. च्या माग या 200 किती रे? 2. 202. जर लहान संख्या म्हटली असती तर ही झाली लहान, ही काय झाली? लहान. आणि जर मोठी संख्या म्हणली असती तर ही काय आहे? मोठी संख्या. 200. समजून राहिलं का? आता ही 206 मोठी संख्या आहे. पण आता विचारलं होतं साहेब फरक, तर लहान आणि मोठ्या संख्येतील फरक सांगा किती आहे? 202 मधून 206 काढा. किती आलं रे? 4. आला की नाही? 4. तुम्ही असंही सोडू शकता, तुम्ही असंही सोडू शकता, समजून घेऊ शकता. त्याचं उत्तर होतं 4. समजलं? आता कन्फ्युजिंग दूर झाला का? सम संख्येमध्ये फरक कितीचा असतो आणि विषम संख्येमध्ये? आता काही बाजाराला सम संख्या कळणार नाही. सम संख्या म्हणजे कोणत्या आणि विषम संख्या मध्ये कोणत्या, त्याने पण लक्ष द्यायचं, कारण की काही नवीन आहे. नवीन साठी खास लिहून देतो. सम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 च्या मागून ह्या संख्यापैकी एक संख्या दिसली त्या संख्येला सम म्हणायचा. च्या मागून विषम संख्या 1 3 5 7 आणि 9 ह्या झाल्या विषम संख्या. मागून जरी एक कुठं तरी दिसली या संख्यापैकी एक संख्या तर त्याला सम किंवा विषम ओळखायचं आहे. समजलं सर्वांना? समोरचा प्रश्न सांगू? समजून सांगू का? चला आता लक्ष द्या. विचारते बरं, आर्मीला प्रश्न विचारते. ध्यानात घ्या, मी MCQ पण घेणार आहे, तुम्हाला तवाही बी कळून जाईल. बरं मला सांगा, मी आतापर्यंत तुमची 3 उदाहरण घेतली. समजलं सर्वांना? नसेल कळाला तर व्हिडिओच्या माध्यमातून परत चेक करून घ्याल, आहे की नाही? बघा, आलं लक्षात. पहा, वी काय सांगितलं? वी लक्षात ठेवायचं. वी कितवी असा प्रश्न जर केला, 2 पार्ट आहे याच्यात. पहा लक्षात घ्या. 25 नंतरची
सॉरी 225 नंतरची 25वी संख्या विषम संख्या व 324 नंतरची 8वी विषम संख्या यातील फरक किती असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे. म्हणजे 200 आता सरळ सरळ तुम्हाला सांगतो पहा पहा पहिली संख्या ये अधिक n गुणिला 2 म्हणजे ही n झाली. ध्यानात घ्या ही ये झाली. तुमच्या भाषेत लिहून देतो म्हणजे ही काय झाली रे ये आणि ही झाली n. ध्यानात घ्या. मग याच्यानुसार आता आपल्याला काय करायचा कार्यक्रम करायचा. बघा 225 अधिक पहा 25 गुणिला 2 225 अधिक 25 दोन्ही 50 बेरीज किती झाली रे 275. आता ही संख्या आलेली काय आहे विषम. पहा दिसलेली संख्या जर आता पहा इथं जर 274 उत्तर आलं असता तर आपण मायनस काय केलं असतं 1 केलं असतं. अपोजिटला चला मी जर म्हणलं इथं काय आहे सम आणि जर तुम्हाला विचारलं पुढं विषम तर -1 करायचा. अपोजिटला चला. जर इकडे विषम असेल सम विचारलं तरी -1 आणि जर सम असेल तर काय करायचं काम नाही. जर विषम असेल तर वजा करायची आवश्यकता नाही. ध्यानात घ्या. झोपाता नाही येऊन राहिला ना. हा चला नाईट मध्ये कार्यक्रम असल्यावर तसंच राहतं. बघा चला लागायचं तुम्हाला 324 दादा अधिक 8 गुणिला 2. लक्षात घ्या 324 अधिक 8 दोन्ही 16 करा बेरीज 340. दादा ही आलेलं उत्तर काय आहे सम आहे. तर मग आपल्याला काय बनवायचं आता आपल्याला याला काय बनवायचा याला बनवायचा विषम. ध्यानात घ्या विषम बनवायचं म्हणल्यानंतर मायनस किती करावं लागेल 1. मग किती लिहिणार दादा काय करणार पहा -1 जर केलं की आपल्याला उत्तर भेटणार विषम. काय भेटणार विषम. आता मला सांगा किती 300 किती रे 39. आता सांगितलं काय या संख्यातील फरक किती या दोन टप्प्याच्या संख्यातील फरक किती 275 वजा 339 बराबर करा. शाबास रे 98 काय आहे 64. ये बात सही है का पर्याय 64. शाबास समजलं. मायच्यान कळालं का आता नसल कळालं परत एकदा चेक करून घेसाल हा म्हणजे काय होईल समजूनच जाईल. ठीक आहे चला समोरचा प्रश्न. हा 210 पहा लक्ष द्या. आता काय सांगितलं पहिल्या 20 नैसर्गिक संख्येची बेरीज किती कसं काढायचा. पहिल्या सुरुवात कशापासून झाली 1 पासून. सुरुवात कशापासून झाली तर किती पर्यंत 20 पर्यंत. किती पर्यंत 20 पर्यंत. दादा जसंच तसं घेऊन टाकायचं 20 च्या पुढील संख्या असा प्रश्न दिसला छेदाला 2 बराबर आहे 2 1 2 2 1 2 21 गुणला 10 बराबर किती रे 210. आहे का पर्याय 210. पहा किती सोपं आहे. मायच्या नाव अवघड आहे का काहीच अवघड नाही. फक्त कार्यक्रम करायचा व्यवस्थित. ठीक आहे आधी कुठे आपल्याला पाणी आण बरं ऐक जारचा ना. चला आता काय सांगितलं पहिल्या 10 समसंख्याची बेरीज किती. पहिल्या 10 इथं लक्षात घ्या 2 पद्धतीने तुम्ही सोडू शकता संख्या तयार करू शकता अशातला काही भाग नाही. पण इथं काय सांगितलं बेरीज किती डायरेक्ट सोपी पद्धत सांगतो. इथं शब्द काय रे इथं 10 असो 20 असो 30 असो 40 असो 50 असेल जे काय असेल पहिल्यापासून सुरुवात आहे. पहिल्या 10 समसंख्येची 10 च्या पुढील संख्या डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 110 या संख्येची काय झाली बेरीज. पर्याय 110 आहे का पर्याय आहे का समजलं सर्वांना. हे पर्याय 110 आहे. अवघड आहे का कसं पहिल्या 10 समसंख्याची बेरीज किती 10 गुणिले 11 करायचा. मार्क जाणार नाही मित्रा ताण घेऊ नको. मार्क जाणार नाही. जास्त लोड घ्यायचं का असा प्रश्न दिला आता असा सोडवा समजून राहिलं. किंवा तुम्ही असंही करू शकता
आता तुम्ही म्हणसाल कसा, पहा सुरुवात पहिल्या 2 4 6 8 10 असं नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ही संख्या आहे भाऊ. म्हणजे ही 20वी संख्या आहे ही, म्हणजे 2 ते 20 पर्यंत या संख्येची तुम्हाला काढायची आता बेरीज. 22. आता लक्ष द्या, असं बी करू शकता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 2 अधिक 20 छेदाला 2 गुणिला एकूण संख्या किती आहे रे 10. या दोन्हीची बेरीज किती आहे 22. 22 गुणिला किती रे छेदाला बेक बेक बे बराबर 110. दादा मी तुम्हाला चुकी शिकवल का, समजून राहिलं का? हा असं बी कर आणि पेपर होऊ दे एकाच गणितावर, आणि घरी ये घोटून घाटून एकाच गणितावर कर ना, असं लिहित बीस आणि मग चालला यस घरी. हा असं सोडव भाऊ, मार्क जाणार नाही, ध्यानात घे, बाकी काहीच नाही करायचं. हा चला नंतरचा प्रश्न. 225. किती हुशार झाले तुम्ही. पा पर्याय 225 आहे पण कसं, पर्याय 225 आहे पण कसं, लक्ष दे भाऊ, लक्ष द्यायची इकडं, नाही तर असंच होईल तुझा कार्यक्रम. हा अगोदरच भेटणं बायका लटकशीन तसा डोंगरावर बसशील तू महादेवाच्या पडक्या, महादेवाचा असा लंबा लचक पडून आणि तू हे पाया पडाली होती तिथं, आणि साधू तू जटावाला. पहिल्या 15 विषम संख्येची बेरीज किती, असा प्रश्न तुम्हाला केला तर सोडवायचं कसं. दादा हे जसच्या तसं घ्यायचं, जसच्या तसं गुणिला जसच्या तसं बराबर 225. आणि जर इथं समच्या जागी विषम राहिला असता तर 15 गुणिला 16. शाबास. त्याच्या पुढची संख्या लक्षात घ्या. इथं जर सम म्हणला असता तर ध्यानात घ्यायचं. समजून राहिलं का? हा काय झालं नितीन, व्यवस्थित आहे ना? तुम्ही इथं कन्फ्युज झालते का? ओके आता क्लिअर. आता काय डाऊट आहे का? अशीच परीक्षा तुम्हाला विचारल्या जाते. चला समोरचा प्रश्न. पुढील म्हणलं तर अधिक आणि मागील म्हणलं तर वजा. आता हे आहे ये आणि हे आहे यन. सोडवा आता. चला लक्ष द्या. हा 712 वजा, इथं म्हणलं ना मागील म्हणलं तर इथं काय रे वजा कंसात 34 गुणिला 2. लक्ष द्या रे. आता विषम संख्या सांगेल. लक्ष द्या. आता काय सांगेल विषम संख्या. 712 वजा 34 दोन्ही 68 करा वजा 644. दादा इथं काय सांगितलं आहे विषम. आलेला उत्तर काय, हा आलेला उत्तर काय आहे सम मायनस 1. आता काय भेटणार मग विषम, मग -1 पा सॉरी अधिक 1 अधिक 1 अधिक 1 पर्यायानुसार चालू आपण. चला लक्ष द्या. 645. समजलं सर्वांना? कळालं का? हा जर कळालं नाही एखाद्या प्लस मायनस झालं तर करून टाकायचं, मार्क सेफ राहतं आपलं, काही विषय नाही. चला नंतरचा प्रश्न. पहा सम असणारी एकमेव मूळ संख्या. सम असणारी तुम्हाला जर विचारलं एकमेव मूळ संख्या तर कोणती आहे 2. किती आहे कोणती आहे? आता लक्ष द्या. पहा सम असणारी एकमेव मूळ संख्या. आता तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जातो पहा एकूण मूळ संख्या किती रे, किती? पहा 1 ते 100 पर्यंत हा प्रश्न नेहमी असतो. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या. लक्ष दे रे बराबर किती रे 25. 1 ते 100 पर्यंत मूळ 25 आणि 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या बराबर 74. आता पहा 74 का 75 का नाही, 1 राहिली. पहा आता 1
ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्या नाही. लक्षात घ्या, ही संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या पण नाही. लक्षात घ्यायचं, पहा लक्षात घ्या. म्हणून 74 काय आहे? संयुक्त संख्या. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आणि एकमेव सम असणारी मूळ संख्या कोणती? तर एक अंकी विचारली तर एकमेव एक अंकी मूळ संख्या सर्वात लहान जर विचारली तर 2 आणि एक तुम्हाला जर विचारली एकमेव एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या तर कोणती मारसाल? हाय शाबास, 7 मारसाल. काय मारसाल? 7. एक अंकी विचारली मोठी तर 7 मारसाल. हुशार आहे पोरगा, जबरदस्त होतो काम, फक्त पळत नाही, बाकी काहीच नाही. पेपर काढतो तो, पण पळताना त्याच्या व्याळमध्ये काय मूळ व्याज कोण पडतं, त्याचं मूळही नाही व संयुक्त नाही अशी संख्या. आता समजून सांगितलं होतं का मी कोणती आहे? एक. आणि ही एकमेव समसंख्या जी आहे मूळ आहे, सर्वात लहान. लक्षात आलं तुमच्या? हा, आता आला का लक्षात? प्रश्न विचारते बरं, प्रश्न तरी का कोणीतरी वाचले असेल, ते भेटला असं नाही एखाद्याला. भेटलो होतं का एखाद प्रश्न? माहिती भेटलं होतं ना? अरे भेटय, हा 100% भेटल भाऊ. हा सांगा. हा चला, ऑप्शन नाही. आता लक्ष घ्या. 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 17 सांगितलं गड्यानं, पाकस आला. पा लक्ष द्या. आता 153 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? या संख्येच्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असा प्रश्न तुम्हाला केला. भाऊ उत्तर कसं सोडवायचं पहा. 153 याचा दुप्पट करायचा, बराबर किती रे? बोला. 3 दोन्ही 6, 5 दोन्ही 10, 4 1 3 बे 1 बे 600 300. हे कोण आज करत रे? 306. आता 306. आता च्या आतील, लक्षात घ्या, च्या आतील, अरे काउंट रे मायच्या, च्या आतील पूर्ण वर्ग मूळ संख्या घ्या. चला लक्ष द्या. च्या आतील पूर्ण वर्गमूळ संख्या घ्यायची. च्या आतील पूर्ण वर्गमूळ संख्या आहे 289. च्या आतील पूर्ण वर्ग संख्या आणि त्याला वर्गमूळाच्या बाहेर काढा, किती असणार आहे? म्हणजे हे असणार आहे त्या संख्येचा पाया. आहे का 17? तर बरोबर आहे. रामान सांगितलं उत्तर बरोबर आहे. हा, 31 ते 50 पर्यंत सर्व संख्याची बेरीज किती? 31 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती? सोडवा. समजून राहिला शुभम? समजून राहिला हळूहळू? हा, परत एकदा पाहून घ्यायचा व्हिडिओ, ताण घ्यायचा नाही. 2दा पाय, एकदा नको 2दा पाय, हाय काही करायची नाही. लाईफ टाइम पाय, पण समजून जाईल. आणि उस्ताद दुपारी बेसिक घेते का, ते बी दर्शक समजून घ्यायचं. लसावी मसावी ते घेते, 12 भानगडी आणि पाडे पाठ करा, म्हणजे काय होईल तुम्हाला अडचण जाणार नाही नवीनला, बाकीच्याला समजत असेल. चला आता सर्वप्रथम काय करायचं लक्ष द्या. पहा, नैसर्गिक संख्येची बेरीज आपल्याला काढायची आहे. मग बेरीज कशी काढायची पहा. पहिले सर्वप्रथम लक्षात घ्या, पहिले एकूण नैसर्गिक संख्या शोधायची आपल्याला. पहिले एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या. हा चला, 810 आलं काही करायचा. चला, 31 आणि 50 चा फरक किती रे भाऊ? किती? 19 अधिक 1 बराबर 20. ह्या संख्या 31 ते 50 पर्यंत एकूण संख्या किती आहे? 20. किती आहे? 20. आता या झाल्या एकूण संख्या. आता आपल्याला काढायची बेरीज. मग बेरीज काय सांगते?
पा पहिली संख्या अधिक पा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदाला 2 गुणिला एकूण नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या. चला पहिली संख्या 31 अधिक 50 छेदाला 2 गुणिला 20. चला 31 आणि 50 किती रे? 81 गुणिला 20 छेदाला हे 2 जसे ज्या तसे बेक बे पा 81 गुणिला 10 बराबर किती रे? 810. किती रे? 810. आला का पर्याय उत्तर तुमचं 810? चला शाबाश शुभम मस्त. नंतरचा प्रश्न एक सोपी पद्धत देऊ का? एक सोपी पद्धत देऊ. आता हिला आपण एक्स ला एक तर 1 मानू नाही तर या एक्स ला 3 मानू. कारण ही एक्स एक विषम संख्या आहे, 2 नाही घ्यायचं आपल्याला, हे मानू आपण. मग आता पर्याय जर घेतला गुरुजी याला 3 न गुणलं, समजा ही तर 3च मानला आपण. चला 3 मानलं, 3 दोन्ही 6, 6 आणि 3 किती रे? 9. पर्याय क्रमांक 1 आहे अजून ते केले. चला 3 दोन्ही 6, 6 आणि 5 किती रे? हा 6 आणि 5 11. चला हा बी विषम आहे, हा सध्या विषम आहे. आपल्याला काय विचारायला ते पहा. सम. चला आता हा नाही, हा पण नाही, समजून राहिलं का? नंतर 3 दोन्ही 6, 6 मधून 3 गेले किती? 3. हे पण काय नाही, हे विषमच आहे. सम विचारलं 3 दोन्ही 6, 6 आणि 4 किती रे? 10. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4. तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. समजलं का? नाही कळालं? आता परत लक्ष द्या. एक्स ही विषम संख्या आहे, बरोबर आहे. एक्स विषम मानले आपण. हे एक्स आहे, हे एक्स. इथं संबंध कशाचा असतो? गुणाकार. 3 दोन्ही 6 आणि 3 9 सम एक विषम आहे. आपल्याला विचारलेलं काय? सम. 3 दोन्ही 6, 6 आणि 5 11 सम एक विषम आहे. 3 दोन्ही 6, 6 वजा 3 3 हे सम एक विषम आहे. 3 दोन्ही 6, 6 आणि 4 आपल्याला विचारलं होतं काय? म्हणून हा उत्तर असणार आहे. सांगू? हो. चला क्रमाने एका आड एक येणाऱ्या 3 विषम संख्याची बेरीज 39 आहे. त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? आता मला लक्ष द्या, लक्ष द्यायची इकडे. आता पहा विषम संख्या 3. लक्ष द्या भाऊ, 3 विषम संख्या. नाईटला शिकवायला किती इंटरेस्ट येत आहे, विशेष नाही राहत. वेळ बी वाचतो, सगळ्या गोष्टी होत्या आणि शिकायला बी भेटत. बघा 3 विषम संख्या आहे आणि या 3 विषम संख्याची बेरीज ध्यानात घ्या. या 3 विषम संख्येची बेरीज किती होती रे? 39. किती होती? 39. आता हे 3 संख्या उचलायच्या, त्याला भागून घ्यायचं, म्हणजे मधली संख्या भेटून जाते. 3 1 3, 3 3 9, आलं का 13? 13 ही म्हणजे कोणती संख्या आली? मधली विषम संख्या. कोणती संख्या? मधली विषम संख्या. आता मधली विषम संख्या, आता एक माग एक पुढं, एक पुढं म्हणल्याच्या नंतर रे 15 ही झाली मोठी आणि एक माग म्हणल्याच्या नंतर ही झाली लहान. मग आता सांगितलं सर्वात मोठी संख्या कोणती? तर 15. आहे का पर्याय 15 उत्तर? कोण सांगितलं उत्तर? कोणी नाही. 13 सांगितलं होतं काही ना. 13 न डायरेक्ट मधली काढली बाबा तुम्ही. तुम्हाला सांगितलं मोठी संख्या. बाबू सम संख्या असेल त्याच्यात 2चा फरक असतो, विषम संख्या असेल त्याच्यात 2चा फरक असतो आणि सम विषम असेल त्याच्यात काय? एक आड ना, याच्या आड आणि याच्या आड.
हा आता पहा, सॉरी हा, एका आड एक सांगेल हा, एक मिनिट हा, ऑब्जेक्शन यू ऑनर. एका आड एक आड सोडा उभे करा, म्हणजे याचं उत्तर 17 यायला पाहिजे. याचं उत्तर काय यायला पाहिजे? 17 होऊ शकतं. का होतं, वयामानानुसार घसरत असतं माणूस. हा, वयामानानुसार स्टॅमिना कमी पुरतो. तुम्ही एक आहे ना, तुमचा स्टॅमिना जास्त झाणार आहे. पळायला बे हा, आता मला पळायला लावा बरं. हा, पहिल्याच राऊंड मध्ये हा जी बैर लोंबते, बाकी काहीच नाही. तुम्ही आता, मी पहिले पळत होतो पण आता होत नाही. आपल्या आजोबाची 11ची कॅपॅसिटी आहे, आपली 2ची बी नाही. चला 120च्या मागील 12वी त्रिकोणी संख्या काढा. बापरे, काय तज्ञ झाले. असं तज्ञ कितने झाले तर मला मी पागल होईन ना. म्हणजे असं भयानं सोडवलं तुम्ही पहा. हा, चला आता 120च्या मागील 12वी त्रिकोणी संख्या काढायची. पहिले याचा पाया काढून घेऊ. पहिले काय काढून घेऊ? पाया. मग आता पाया काढण्यासाठी बोला तुम्ही काय केलं होतं. आता सोडवा. पाया काढण्यासाठी काय केलं होतं आपण? हा बरं, सोडव पुन्हा. लक्ष द्या, आता मी सांगू. हा, आता चला उत्तर तुम्ही सांगाल. 120च्या मागील पुढील जर म्हणलं तर अधिक केलं असतं, मागील म्हणलं तर मायनस. पण आता कसं टाइमपास नाही. 120 गुणिला 2 बराबर 240. लक्ष द्या, 200 किती रे? 40. आता 240 लक्ष द्या, 240 च्या मागील पूर्ण वर्ग संख्या 200 किती रे? 25. बाहेर काढले किती? 15. आता ही 15 झाले त्या संख्येचा पाया. आता च्या मागील 12वी त्रिकोणी म्हणजे 12 वजा करायच्यातून राहिले किती रे? 3. 3 गुणिला च्या पुढील संख्या 4 छेदाला 2. बे एक बे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6. हाय का? हाय 6? हाय. हा, मागील म्हणलं म्हणून मायनस केलं भाऊ या पायातून. समजून राहिला? पाय ढिले झाले का? समजलं? कळालं का आता? हा, चला नंतरचा प्रश्न. ही सम ही विषम, -1 करावंच लागणार. हा, नांद करते काय? यावंच लागतं पळायला तुले. चला, x अधिक 5 अधिक कंसात 12 गुणिला 2 x अधिक 5 अधिक 12 दोन्ही 24 वजा 1 x अधिक 5 x अधिक 24 मधून 1 गेले किती रे? अधिक 23 x अधिक 23 अधिक 5 बराबर किती रे? 28. आहे का x अधिक 28? पर्याय आहे का? म्हणजे हा तुमचा काय असणार आहे? उत्तर. समजलं सर्वांना? जर नसेल कळालं तर व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा ज्याला आतापासून आर्मीची तयारी करायची त्यांच्यासाठी. हा हा, त्याला 100 ते 110 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज किती? लिहावं लागतं याला, वापरत बसाल सूत्र. हा, चला 101 अधिक 103 अधिक 107 105 ला भाग जातो, ध्यानात घ्या. हा, 107 आणि 100 किती रे? 9. किती? 109 आणि करा बेरीज.
सरळ सरळ काय पहा 10 10 ने 11 ने 1 9 20 शून्य शून्य पाहायचं ज्याच्या एकक स्थानी शून्य हा तर कटला हा बी कटला राहिला किती 2 मग 400 किती रे 20 420 या सगळ्यांची बेरीज सगळ्याला येते का हा बस मग 420 आणि चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी बर आलं चला लक्ष द्या सर्वात लहान मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त विषम संख्या याचा गुणाकार किती किती वा आता लक्ष द्या आता सर्वात लहान मूळ संख्या थांबा रे हा लहान सर्वात लहान मूळ संख्या किती रे 2 ध्यानात घ्या 2 थांबा ना रे आणि संयुक्त विषम संख्या कोणती लहान एक अंकी हा पहा आता संयुक्त विषम संख्या संयुक्त विषम संख्या म्हणजेच काय किमान 2 संख्येने विभाजित होणं लक्षात घ्या 3 ही मूळ संख्या झाली 7 ही मूळ संख्या झाली हा त्याचबरोबर विषम आहे पण मूळ आहे पण संयुक्त म्हणजे मूळ नाही संयुक्त विषम म्हणजे 9 काय म्हणलं मी 9 म्हणजेच 2 गुणिला 9 बराबर किती रे भाऊ 18 हा नांद करतो काय पळावंच लागतं अभ्यास करावंच लागतं चला मित्रांनो नक्की तुम्हाला समजलं असेल ज्याला नाही समजलं त्याने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फायदा होईल